एव्हरीवन, आज आपण जनरल सायन्सचा पेपर पाहणार आहोत. स्टँडर्ड 6 सेकंड सेमिस्टरचा हा पेपर आहे. तर आपली परीक्षा आता पुढील महिन्यामध्ये आहेच आणि म्हणून मी हे सर्व विषयांचे व्हिडिओ बनवत आहे. तर पहा, उत्तरपत्रिकाही मी दाखवणार आहे. पहा, आउट ऑफ मार्क्स इथं पडलेले आहेत. एक्सलंट. तर ही उत्तरपत्रिकाही तुम्हाला दाखवणार आहे. पाहूया. पहिला प्रश्न आहे फिल इन द ब्लँक्स. 10 प्रश्न आहे त्याच्यामध्ये. तर हा प्रश्न तुम्ही पहिल्या पानावर लिहायचा आहे. पाहून घ्या तुम्ही. व्हिडिओ थोड्या वेळाकरता तुम्ही स्टॉप करू शकता आणि संपूर्ण उत्तरं पाहू शकता. पाहूया दुसरा प्रश्न. ABCDE. पहा, याच्यामध्ये 4 ते 5 प्रश्न समाविष्ट आहेत आणि छोटे छोटे आहेत. मॅच द पेअर आहेत आणि काही प्रश्न आहेत. पाहूया इथे. हे पहा, मॅच द पेअर या पद्धतीने तुम्हाला लिहायचे आहेत. त्यानंतर इथे आहे तुम्हाला डिफरन्स बिटवीन दिसत आहे. ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि फ्रिक्शन फोर्स. पहा, अतिशय सुंदर एक्झाम्पल विथ एक्झाम्पल इथं तुम्हाला लिहिलेलं दिसेल. पाहू शकता. पुढील प्रश्न शॅडोची डेफिनेशन आहे इथे आणि त्याचबरोबर इथे चेंज करून प्रश्न दिलेला आहे. पिनहोल कॅमेरा. पहा, चेंज केलेला प्रश्न काय आहे. पिनहोल कॅमेऱ्याचं काय करायचं आहे तुम्हाला इथे फिगर काढायची आहे, आकृती काढायची आहे. पहा, पिनहोल कॅमेरा. कारण विद्यार्थ्यांनो, हा जो प्रश्न आहे तो मागील टॉपिकमधला आहे आणि तो टॉपिक आता या एक्झामला नाही. त्यामुळे हा प्रश्न आम्ही बदलून दिलेला आहे. पिनहोल कॅमेऱ्याची तुम्हाला इथे डायग्रॅम काढायची आहे. पहा, इथे तुम्हाला काढलेले दिसेल. पाहूया क्वेश्चन नंबर 3. पाहितच आहे क्वेश्चन नंबर 3. आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स 1, 2, 3, 4. पहा, 1, 2, 3, 4 आणि आता हा 5 प्रश्न आपण इकडे बघणार आहोत. हा पहा, 5 नंबरचा क्वेश्चन आणि ते आहे उत्तर त्याचं. राईट द कॅरेक्टरिस्टिक ऑफ मॅग्नेट. बघा, मॅग्नेटची कॅरेक्टरिस्टिक वैशिष्ट्ये काय आहेत हे इथे तुम्हाला दिसेल. हा आहे 4था प्रश्न. पहा, 4थ्या प्रश्नामध्ये आन्सर द क्वेश्चन्स. 5 प्रश्न आहे समाविष्ट. तर हे 5 प्रश्नांची उत्तरे. मुलांना पुढील प्रश्न पहा, डेफिनेशन. तर इथे पेन्सिलचा भाग आहे, दिसणार नाही म्हणून मी तुम्हाला अगदी जवळ घेऊन दाखवत आहे. रँडम मोशन आणि सिम्पल मशीन ह्या डेफिनेशन लिहायचे आहेत. तर त्यातली एक कोणतीही लिहायची आहे. इथे तुम्हाला दोन्हीही उत्तर लिहिलेली दिसतील. तुम्ही कोणताही एक प्रश्न तुम्ही लिहू शकताय. त्यानंतर मुलांना पहा, डिफरन्स बिटवीन मस्क्युलर फोर्स, मशिनिकल फोर्स, ऑसिलेटरी मोशन अँड लिनियर मोशन. हाही प्रश्न आलेला आहे. तर आपण त्याची उत्तरे पाहणार आहोत. पाहितं विथ एक्झाम्पल. अतिशय सुंदर असं प्रेझेंटेशन आपल्याला इथं दिसत आहे. तर या पद्धतीने तुम्ही डिफरन्स बिटवीन लिहू शकता. हे सर्वच इम्पॉर्टंट आहेत. त्यामुळे कोणताही एक जरी तुम्हाला परीक्षेत आला तरी लिहिता येईल. त्यामुळे सर्वच पाठ करून घ्या. पाहूया शेवटचा प्रश्न. गिव्ह रिझन. पहा, 2 दिलेले आहेत. तिथे पावडरचे आहे, कॅरम पावडरचं आणि सोलर एनर्जीचं आहे.
तर हे दोनपैकी तुम्ही एक लिहू शकता, पण आपल्याला इथे मी तुम्हाला दोन्ही उत्तर दाखवणार आहे. कॅरम पावडरचं हे उत्तर आहे आणि सोलर एनर्जीचं हे गिव्ह रिझन याचा ॲन्सर आहे. पाहू शकता शेवटचा प्रश्न आहे हा. तर अशा पद्धतीने तुम्ही ॲन्सर शीट अतिशय सुंदर आणि स्वाच्छ अक्षरात लिहायची आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, सर्वच विषयांचे व्हिडिओ मी सेंड केलेले आहेत आणि हे तुम्ही बघत आलेला आहात. असेच पुढील व्हिडिओही बघत राहा आणि आपल्या कमेंट जरूर कळवा. तसेच कोणत्या भागातून पाहतात हेही कळवा, म्हणजेच मला समजेल की माझे व्हिडिओ कोठे कोठे जात आहेत. तर असा सपोर्ट तुमचा राहू देत आणि येणारे व्हिडिओ पुढील सर्व बघत राहा. तुम्हाला येणाऱ्या एक्झामसाठी खूप खूप शुभेच्छा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद.